डॉक्टर म्हणून आपल्याला तर सगळेच ओळखतात, मी काही कोणी अशी स्पेशल किंवा भारी व्यक्ती नाही आहे. पण डॉक्टर श्रद्धा पुराणिक यामागची व्यक्ती नेमकी कशी आहे आणि ऑप्थल्मॉलॉजी क्षेत्र तुम्ही कसं निवडलं? फार विचार केला नव्हता, पण ऑप्थॅल्मॉलॉजी कदाचित माझ्या डेस्टिनीमध्ये होतं. आपल्या शरीरातला नॅचरल कॅमेरा डोळा हा नेमका कसा काम करतो त्याचे मूलतः 2 फंक्शन असतात. आणि हे आजकाल एवढं कॉमन का होत आहे? चष्मे लागण्याचं प्रमाण विशेषतः कोविडच्या काळानंतर वाढलेलं आहे. मग ह्या आजकालच्या डिजिटल युगात आपण आपल्या डोळ्यांची योग्य काळजी कशी घ्यायची? त्यांना स्क्रीन टाईम अवॉइड करणं शक्य नाही आहे, कारण ते त्यांचं ब्रेड अँड बटर आहे. मी जे सांगितलं ते छोटे छोटे बदल जर आपण केलेत ना, तर आपल्याला हा कसलाही त्रास होणार नाही. ऑप्टिशियन आणि ऑप्थल्मॉलॉजिस्ट मधला नेमका फरक काय? काही गोष्टी आहेत जे तुमचा डोळ्याचा डॉक्टर तुम्हाला व्यवस्थित सांगू शकतो. डोळ्यांना काही त्रास नसेल तरी आय चेकअप किती वेळाने करावं? हा रूल तुम्ही ऐकला असेल, 20-20-20. फक्त एक गोष्ट ग्लॉकोमाबद्दल लक्षात ठेवायची असेल तर ती कोणती सांगाल तुम्ही? काचबिंदूची जर काही लक्षणं तुम्हाला दिसली तर ताबडतोब तुमच्या नेत्रतज्ञांचा सल्ला घ्या. कॅटरॅक असेल आणि सर्जरी पुढे ढकलली आपण तर काही धोका असतो का? या सगळ्यांपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा मी तुला सांगते. सर्जरीनंतर पुन्हा कॅटरॅक होऊ शकतो का? मोतीबिंदू होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण अगेन कॉन्टॅक्ट लेन्सेस की स्पेक्टॅकल्स कोणतं सेफ आहे जास्त? या बाबतीमध्ये ना टाईम मॅटर करतो. तुमच्या मते डोळ्यांसाठी सर्वात वाईट सवय कोणती? मग मात्र ती व्हिजन परत येईल नाही येईल, वी कॅनॉट गॅरंटी.